नमस्कार, मी सुवर्णाज होम किचन मध्ये परत एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत। सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे अगदी मनापासून आभार। मी आज तुम्हाला खूप छान असे रेसिपी दाखवणार आहे। रेसिपी साधीच आहे, पण तुम्ही या पद्धतीने जे बनवले ना, तुमचा प्रसाद होणार आहे। शिरा कसा बनवायचा, पण तो प्रसादासारखा शिरा आपल्याकडे प्रत्येक वेळेस का होत नाही, तर ते पण सांगणार आहे मी। आणि प्रसादासारखा शिरा होण्यासाठी काय काय कसं सामान घ्यायचंय ते पण सांगणार आहे। तर आज आपण बनवूया प्रसादासारखाच। अगदी प्रत्येक वेळेस तुम्ही या पद्धतीने जर बनवला ना शिरा घरात खाण्यासाठी, तर तो प्रसादासारखाच लागेल। मी इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा। तर रवा प्रसादाचा शिरा बनवताना ना काय घ्यायचंय, रवा जाड घ्यायचा आहे। जाड रव्याने काय होतं, त्याच्यात छान जे आपण सगळं सामान वापरतो ना, ते छान त्याच्यात मुरलं जातं, तो फुगतो आणि खाताना मग छान लागतो। जर तुम्ही बारीक रवा घेतला ना मैत्रिणींनो, तर त्याचा प्रसाद थोडासा चिकट होतो, कारण त्याच्यात काही जिरत नाही। जे आपण पूर्ण सामान वापरतो ना बरोबरीने, तर ते त्याच्यात जिरत नाही। जेव्हा हा रवा जाड असतो ना, त्याच्यात ते जिरलं जातं, म्हणून मग रवा जाडच घ्यायचा आहे प्रसादासाठी। त्यानंतर मी जितकं रवा घेतलेला आहे ना, तितकंच घेतलेलं आहे तूप आणि साखर आणि गुळ, दोन्ही मी तितकंच घेतलेलं आहे जितकं रवा घेतलेला आहे, पण दोन्ही अर्ध अर्ध घेतलेले आहे। तुम्ही फक्त साखरही वापरू शकता किंवा फक्त गुळही वापरू शकता। दोन्हीपैकी एकच तुम्ही जितकं रवा घेतला असेल तितकं घेतलं तरी काहीच हरकत नाही। प्रमाण अतिशय सोपं आहे, सामान काहीच घरातलंच लागतं। तूप मी आपलं गाईचं तूप घेतलेलं आहे। थोडीशी आपल्याला लागणार आहे 1 चमचा वेलची आणि जायफळाची पावडर। तर वेलची जायफळाची पावडर कशी बनवायची याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनलवर, नक्की जाऊन बघा। थोडेसे घेतलेले ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे आवडतील ते घ्या। घ्यायचंय जितका रवा असेल ना त्याच्यात दुप्पट घ्यायचंय दूध किंवा पाणी। तर तुम्ही दूध आणि पाणी अर्ध घेतलं तरी चालेल, किंवा मग फक्त दूध घेतलं तरी पण जितका रवा घेतलाय त्याच्या दुप्पट घ्यायचंय। इथे दूध पण एकीकडे लगेच तापवून घेतलेलं आहे। दूध छान तापवून घ्यायचंय आधी। सुरुवातीला 2-3 मिनिटं रवा आपल्याला कोरडा भाजला झाला की आपल्याला टाकून घ्यायचंय तूप। तर सुरुवातीला तूप एकदम एवढं नाही टाकायचंय, मी बघा अर्धच तूप टाकून घेतलेलं आहे। काही वेळेस काय होतं ना मैत्रिणींनो, आपण जेवढा रवा घेतला तेवढंच तूप घेतलं ना, तरी सुद्धा त्या रव्याला तेवढं तूप लागतंच असं होत नाही। कारण रव्यावर डिपेंड असतं की रवा जर जुना असेल किंवा मग बारीक असेल तर तेवढं तूप लागतंच असं होत नाही। रव्याचे 2-3 प्रकार येतात, जाडमध्ये पण थोडासा, बारीक मध्ये पण येतो। रव्यावर डिपेंड आहे तूप किती लागतं ते। बघा मी आता सुरुवातीला अर्धच तूप घातलेलं आहे, एवढं तूप आपलं शिल्लक आहे। सारखं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे मग रवा अजिबात जळत नाही। तर खरपूस लालसर कलर येईपर्यंत रवा आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे। लालसर असा कलर आलेला आहे छान रव्याला, आणि आपल्याला तूप पण लागलं नाही। आपलं तूप तसंचे तसं शिल्लक आहे, अर्धच तूप आपल्याला लागलेलं आहे। म्हणून मी पहिलेच बोलले की अर्धच तूप टाकायचं, कारण रव्यावर डिपेंड असतं। तुम्ही इथे पाहिजे तर गॅस बंद करून घेऊ शकतात, नाहीतर अगदी बारीक गॅस करून घ्यायचा आहे, कारण आपलं दूध पण तापलेलं आहे, तूप पण गरम आहे आणि रवा पण गरम आहे। तर काय करायचं, मी बघा साई सकट दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत दूध टाकायचंय। बघा खूप एकदम दूध टाकायचं नाहीये, एकदम जर तुम्ही दूध टाकलं तर ते एकदम फसफसून वरती येईल आणि तुमच्या हातावरती वाफ येण्याची शक्यता असते। म्हणून काय करायचंय, अगदी थोडं थोडं, अजिबात गुठळ्या होत नाही, कारण आपण रवा छान लालसर असा भाजून घेतलेला असतो। बघा मी अगदी थोडं थोडं करत दूध टाकलेलं आहे। आणि वाफ पूर्ण गेल्याशिवाय ते हलवायला जायचं नाही, ही सगळ्यात मोठी टीप आहे। जोपर्यंत त्याची वाफ दुधाची आणि रव्याची जात नाही तोपर्यंत आपण हलवायला जायचं नाही। बघा आता पूर्ण शांत झालीये, वाफ पूर्ण निघून गेलीये, आणि मगच मी चमच्याने हलवलेलं आहे। बघा कुठेही गुठळ्या वगैरे काही झालेल्या नाहीये। आता या दुधात आपल्याला रवा छान शिजून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने पूर्ण घट्ट होऊ द्यायचा आहे। लगेच साखर किंवा गुळ टाकायची घाई अजिबात करायची नाहीये। इथेच खूप सगळ्या मैत्रिणी चुकतात की दूध टाकलं की लगेच गुळ आणि साखर टाकतात, आणि मग काय होतं,
त्या रव्याला फुगायला किंवा दूध जिरायला अजिबात वेळ मिळत नाही, कारण साखरीचं आणि गुळाचं पण लगेच पाणी होतं आणि आपण ऑलरेडी दूध पण टाकलेलं असतं, मग तो खूप पातळ होतो, साखर आणि गुळ चिकट असतो, त्यामुळे ते रव्यात जिरलं जात नाही. त्यामुळे काय करायचं, पूर्ण बघा मी आता दुधामध्ये पूर्ण रवा हा शिजून घेतलेला आहे आणि पूर्ण असा कोरडा करून घेतलेला आहे. दिसतोय का तुम्हाला कढई? बघा या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप सुंदर छान असा आपला शिरा तयार होतो. बघा उरलेलं जेवढं दूध होतं ते सुद्धा टाकून दिलं मी. रव्याच्या दुप्पट दूध घेतलेलं होतं मी, तरी सुद्धा पूर्ण दूध आपलं जिरलेला आहे आणि कुठेही रवा सैल झालेला नाहीये. तुम्ही या पद्धतीने केला ना, तुमचा शिरा अजिबात सैल होणार नाही. खूप घाई नाही करायची आहे, पूर्ण रवा छान फुगू द्यायचा आहे. बघा या पद्धतीने एक एक दाना छान फुगलेला आहे. बघा आता आपण टाकून घ्यायची आहे आपण जे घेतलेले आहे ना गुळ आणि साखर. आता परत थोडासा आपला रवा सैल होतो, तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सैल झालं तरी परत छान तो घट्ट होतो. थोडासा परत सैल झालेला आहे. अगदी बारीक गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं फक्त झाकण ठेवून आपल्याला रवा वाफवून घ्यायचा आहे. आता बघा 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तूप छान असं वरती आलेलं आहे, म्हणजे आपला रवा छान वाफला गेलेला आहे. बघा आता जरी आपल्याला तो थोडासा सैल दिसत असेल, पण ज्या वेळेस तो अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटाची वाफ परत एकदा हलवून काढून घ्यायची आहे. आता आपल्याला टाकून घ्यायचे ड्रायफ्रुट्स. तुम्ही ड्रायफ्रुट्स कच्चे पण टाकू शकतात किंवा मग तुपावरती थोडेसे फ्राय करून टाकले ना तर छान कुरकुरीत लागतात, पण मी आता असेच ड्रायफ्रुट्स टाकून घेते. बघा या पद्धतीने त्याला लगेच टाकून घ्यायची 1 चमचा जायफळ आणि वेलचीची पूड. इथे मी साखर सह बारीक केलेली आहे म्हणून 1 चमचा घेतलेली आहे, नाहीतर तुम्ही थोडस जायफळ आणि 3-4 वेलची अशा बारीक करून अर्धा चमचा टाकली तरी खूप आहे. आता हे टाकल्यानंतर आपल्याला थोडस बघा तूप किती शिल्लक आहे आपलं. आता मी परत 1 चमचा तूप टाकून घेतेय. असं वरतून जेव्हा तूप टाकून करतो ना त्याचा स्वाद खूप वेगळा येतो. आणि आपल्याला आता परत 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफ काढून घ्यायची. बघा आपले परत 3-1 मिनिटं झालेली आहे आणि किती सुंदर अशी वाफ आलेली आहे. बघा तूप पूर्ण बाजूनी छान सुटलेला आहे शिऱ्याला आणि अगदी सुंदर असा आपला प्रसादाचा शिरा, अगदी प्रसादासारखाच लागतो हा शिरा. वास पण खूप सुंदर येतोय. एवढं तूप पण शिल्लक आहे म्हणून मी पहिलेच बोलले होते तूप थोडं थोडं टाकायचं, कारण तूप हे रव्यावर डिपेंड असतं म्हणून. या पद्धतीने तुम्ही एकदा प्रसाद करून बघा, शिरा करून बघा, अगदी प्रसादासारखाच होतो. माझी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि असा प्रसाद करून बघा. धन्यवाद.